खेरबवाडी गाव हे जरा विसरलेल्या वाटावर वसलेलं होतं. गावाची झोपडपट्टी आणि मातीच्या रस्त्यांमध्ये जणू काळाची शिथिलता दिसलेली होती. असाच एक कोपऱ्यात बाबा नावाचा माणूस राहत होता. साधेपणा आणि प्रामाणिकपणामुळे तो गावात सन्माननीय होता. काळजीपूर्वक केलेले काम, नीटनेटके घर आणि प्रामाणिक जीवनशैली त्याला विशेष बनवत होती. बाबांचा जीवनशैली साधी पण आत्मविश्वासाने भरलेली होती. त्यांची मुलगी सैली आईच्या निधनानंतर लहानपणीच त्यांच्याबरोबर राहिली होती. तसे बालपण आनंदाचेच असले तरी दुःख आणि संवेदना ठसा तिच्या मनावर उमटलाच होता. बाबा तिच्या प्रत्येक सुखदुःखात उपस्थित राहत. त्यांच्या नात्यातील मऊपणा आणि श्रद्धा दोघांच्या हृदयात खोलवर बसलेली होती. सायली आता 31 वर्षाची झाली होती. तिच्या डोळ्यात एक गंभीर पण सौम्य चमक होती. ती बोलताना सौम्य, हसताना शांत आणि प्रत्येक गोष्टीत विचारपूर्ण वागायची. गावातील लोक तिला आदराने पाहत आणि तिच्या कामाबद्दल कौतुक करत असत. सकाळी ती अंगणातील भाजीपाला जोपासायची, दुपारी शेजारच्यांची मदत करायची आणि संध्याकाळी घरातील छोटेसे कामकाज नीटपट असायचे. पण तिला सर्व प्रकारचे कामं पण येत असायचे. आणि सायलीचा लग्नाचा निर्णय खूप आधीच झालेला होता. ती अर्जुन नावाच्या गावातल्या शेजारच्या मुलाशी विवाहबद्ध होणार होती. अर्जुन हा हुशार, नम्र आणि प्रेमळ होता. त्याचे कुटुंबही सोप्या जीवनशैलीचे होते. गावात लग्नाची तयारी सुरू झाली. घरभर शिंपले, फुलांचे शोभे आणि रांगोळी घर उमटून निघून गेले. बाबांचा गर्व आणि किंचित दुःख दोन्ही जाणवत होतं. गर्व होता की मुलगी मोठी झाली आणि तिच्या संसारात प्रवेश करत आहे, आणि दुःख होतं की ती आपल्या आयुष्यापासून दूर जाणार होती. अखेर तो दिवस आला. सूर्यप्रकाशाने संपूर्ण गावाला सोनेरी छटा दिली होती. बाबा अंगणात उभे राहिले, हात चालवण्याच्या काठीत टिकवून डोळे क्षितिजापलीकडे लावले. काही क्षणातच सायली दिसली, लग्नाच्या पारंपरिक पोशाखात तेजस्वी आणि सुंदर. तिच्या हातात अर्जुन होता, दोन्हीही आनंदाने आणि थोडासा घाबरलेला होता. बाबा, सायली हळूच हाक मारली. बाबांना कठीण चेहरा हळूच मऊ झाला आणि त्यांनी तिला मिठीत घेतलं. नंतर त्यांनी अर्जुनकडे पाहिलं. स्वागत आहे मुला, त्याचे साधे शब्दात सांगितलं, पण त्या शब्दांमध्ये खोल अर्थ होता. प्रेम, जबाबदारी आणि अपेक्षेचा संगम. गावकऱ्यांनी सायली आणि अर्जुनला पाहून उत्सुकतेने भेट दिली. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. काही जणांनी नजर थोडी कुतूहलाने भरलेली होती. बाबा शांत बसले आणि त्यांच्या मनात नवीन बदलाचा गूढ ताण जाणवत होता. घरात प्रवेश करताना सायलीच्या जुन्या आठवणींचा स्पर्श केला. स्वयंपाकघरात जिथे आईला तिला स्वयंपाक शिकवला, अंगण जिथे लहानपणी खेळायची आणि झुला जिथे तिने तिच्या स्वप्नांच्या गप्पा मारायच्या. अर्जुन त्यांच्याकडे पाहत होता. कदाचित त्याला ही सगळ्या गोष्टी जाणवत होत नव्हती, पण तो सायलीच्या स्मृतीचा आदर करत होता. संध्याकाळी जेवणाचा वेळ आला. बाबा टेबलच्या मुख्य जागी बसलेले, सायली उजवी बाजूकडे, अर्जुन डावी बाजूकडे. जेवण दरम्यान सायली आणि सावध संवाद सुरू झाला. अर्जुनने त्याच्या प्रवासाची, कुटुंबाची आणि योजना सांगितल्या. बाबा शांतपणे ऐकत होते. सायली दोघांमध्ये संतुलनता राखत होती, कधी हसत कधी शांत बसत होती. जेवणानंतर अंगणात बाबा आणि सायली बसले. ताऱ्यांचे आकाश भरलेलं होतं. हलक्या वाऱ्यात अस्वाद फुलांचा सुगंध जाणवत होता. सायली हळूच म्हणाली, बाबा, घर खूप आठवत होतं मला. बाबा काही क्षण गप्प बसले. नंतर हळूच उत्तर दिलं, मुलगी, घर नेहमीच तुझ्यासाठी आहे, परंतु आता तू दुसऱ्याबरोबर आहेस. हा संसार तुझा आहे. सायली, अर्जुन जीवनात नवे पर्व सुरू झाले. माझे बाबा. मनात माझा मिश्र भावना होत्या. संतोष, गर्व, थोडासा रिक्तपणा. घरात नवीन वाऱ्यांचा प्रवेश झाला होता, पण जुन्या आठवणी अजूनही जागृत होत्या. दुसऱ्या दिवशी गावात हलक्या गप्पा रंगू लागल्या होत्या. सायली परत आली आहे, अर्जुन बरा मुलगा आहे, असे लोक बोलत होते. माझे बाबा सावध राहिले, परंतु त्यांचे हृदय हळूहळू स्वीकारण्यास तयार झाले होते. संध्याकाळी सायली अंगणात थोड्या वेळ अर्जुनबरोबर घालवला. माझे बाबा घरातल्या बाहेर उभे राहिले, दोघांच्या नजरेतून हालचाली पाहत. त्यांना जाणवत होतं की जीवनातील बदल अनिवार्य आहेत, पण प्रेम आणि कुटुंबाची जडणघडण कायम राहते. अगदी शांत रात्री आकाशात ताऱ्यांची झळाळ. सायलीच्या डोळ्यांमध्ये नवीन संसाराची आशा.
अर्जुनच्या मनात जबाबदारीची जाणीव आणि माझ्या बाबांच्या हृदयात प्रेम व गोड आठवणींचा संगम, असं सगळं एकत्र मिसळून एक नवीन प्रवासाची सुरुवात झालेली होती. आणि सकाळी घर शांत होते. माझे बाबा अंगणात उभे होते आणि दूर शेताकडे पाहत होते. त्यांच्या मनात काय चालले होते ते त्यांनाच माहीत होतं. पण अर्जुन आणि सायली अंगणाच्या एका कोपऱ्यात बसून जेवणाची तयारी करत होते. सायलीचे मन हलकेच घाबरले होते. नव्या संसाराची जबाबदारी तिच्यावर होती, पण बाबा आणि घरातली आठवण सतत तिच्या मनावर छाया टाकत होती. सायली, माझ्या बाबांनी हळूच बोलले, आजपासून माझं घर आहे, परंतु हे घर नेहमी तुझ्यासाठी राहणार आहे. तू अजून इथेच आहेस, पण तुझा संसार तुझ्या हातात आहे. सायली त्याच्या डोळ्याला पाहिलं. अश्रू अनावर झाले, पण तिने हसत उत्तर दिलं, बाबा मी समजते, पण मला तुमची आठवण येईल. अर्जुनने जवळ आला आणि दोघांवर प्रेमळ हसला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमचा सतत मार्ग दाखवेल बघा, तो म्हणाला. बाबांनी त्याचा हात हलकेच थोपटला. दिवस सरत गेला आणि घरामध्ये नवा उत्साह थोडा गोंधळातही निर्माण झाला. सायली आणि अर्जुनने स्वयंपाक, घरकाम आणि अंगणाच्या फुलांची जोपासना एकत्र करायला सुरुवात केली. परंतु माझ्या बाबांनी तरीही मनात एक अनोखी भीती होती. सायली आणि अर्जुनच्या नात्यातील संघर्ष, त्यांच्या अपेक्षा आणि समाजातील नजर. एक संध्याकाळी सायलीच्या आपल्या आईच्या जुन्या डायरीमध्ये लिहिलेलं काही लेख माझ्या बाबांसमोर वाचले. बाबा, आईने लिहिलं होतं की संसारात प्रेम आणि संयम गरजेचं आहे. मी तुमच्यासोबत राहून ते शिकलेलं आहे. बाबांचे डोळे पाणावले. त्यांनी तिला मिठीत घेतलं आणि हळूच सांगितलं, मुलगी, तू योग्य निर्णय मार्गावर आहेस. पण संसारात कधी सोपे नसतो, सतत प्रयत्न करावा लागतो. त्याच रात्री घरातल्या दुसऱ्या कोपऱ्यात अर्जुनचे मन हलके अस्वस्थ होते. तो विचार करत होता, बाबा इतके अनुभवात आहेत, सायलीसाठी त्यांनी जगातील सर्वोत्तम जीवन दिले. मी त्यांच्या अपेक्षेचे प्रमाण पूर्ण करू शकेल का? अर्जुनची चिंता खरी होती, परंतु त्यात खरी प्रेमाची जाणीवही होती. सायलीसाठी काहीही करण्याची तयारी. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी गावात काही लोक आले, जे सायलीच्या नवऱ्याबद्दल विचारपूस करू लागले होते आणि चौकशी करत होते. काही लोकांच्या बोलण्यात तिरस्काराची भावना होती, काही लोकांच्या कुतूहलाचे आणि कौतुकाचे मिश्र भाव होते. बाबा हळूच विचार करत होते, सगळ्यांचे बोलणे महत्त्वाचे नाही, योग्य मार्ग फक्त आपल्या ठरवायचा आहे. सायली आणि अर्जुन दिवसेंदिवस एकमेकांना समजून घेऊ लागले. घरात गोड आठवणी तयार होऊ लागल्या, पण त्यांची वेळी छोटे छोटे वादाविवाद घडू लागले. एका संध्याकाळी अर्जुनने एखादी चूक केली आणि सायली थोडी रागावली. बाबांनी तुच्छ आवाजात हसत हाक दिली, सगळ्यामध्ये वाद येतात, पण प्रेम आणि संयम हाच त्यातील मार्ग आहे. त्या रात्री अंगणात सगळं घर शांत. सायली आणि अर्जुन झुल्यावर बसले त्यातील पाहत. माझ्या बाबांनी घरातल्या काठावर उभे राहून त्यांना पाहिलं. त्यांनी मनात विचार केला, हे घर, माझे जीवन, माझी मुलगी, सर्व काही बदललेलं आहे, पण प्रेम आणि आठवण कायम राहणार आहे. अगदी त्या रात्री गावात एक धूर उठला. कोणीतरी जुने मित्र, शेजारी आणि नातेवाईक भेटायला आले. काही जण नवऱ्याची चाचपणी करत होते, काही जण सायलीच्या आईची आठवणी सांगत होत्या. बाबांनी शांतपणे पाहिलं, थोडं हसले आणि आपल्या हृदयात ठरवलं की संसारात प्रेम आणि संयम हेच अंतिम सत्य आहे. संध्याकाळी सायलीने अर्जुनला त्यांचे भविष्य सांगितले. आपल्याला घरात प्रेम, आदर आणि संयम कायम ठेवाया लागणारच आहे. बाबा नेहमी आपल्याला मार्ग दाखवतील. अर्जुनने तिला मिठीत घेतलं. हो, आपण एकत्र सर्व अडचणी पार करू. त्या रात्री अंगणात जास्वंद फुलांचा सुगंध, हलका वारा आणि घरातील आठवणींना एकत्र मिसळून नवीन संसाराची सुरुवात झाली. बाबांचे हृदय शांत पण समाधानी होते. सायली आणि अर्जुनच्या जीवनात प्रेम, संघर्ष आणि अनुभवाची जोडी सुरू झाली.